हाय, मी मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा आळशीचा भात करूया। आपल्या हार्टसाठी तर खूपच छान आहे। करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागतो। आज आपण आळशीची पावडर टाकून भात करूया। नेहमी आपण फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, मसाले भात, वांगी भात करतो। आज तुम्हाला मी वेगळ्या टाईपचा भात करून दाखवते। खूप हेल्दी आहे, हार्टसाठी तर खूपच छान आहे। मी 2 चमचे फक्त त्याच्यात तेल घातलेलं आहे। आपलं आता तेल तापलं की आपण बाकीचे मसाले घालूया। हा मी भात शिजवून घेतलेला आहे। हे बघा, असा छानपैकी मोकळा भात करलेला आहे। शिजवूनच घ्यायचा। आपल्याकडे समजा रात्रीचा भात राहिला असेल, सकाळी केलेला संध्याकाळी राहिलेला असेल, तेव्हा पण आपण करू शकतो। तेल तापलं आहे माझं। मी पहिले कांदा घालते। झटपट होणार आहे। दोन 3 सुक्या मिरच्या आहेत, त्या पण घालूया। आणि आपण जरा परतून घेऊया। बघा, आपला आता कांदा पण झाला। थोडासा लालसर करून घ्यायचा, जास्त नाही करायचा। आणि हे वाटाणे पण मी बॉईल करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालते। ही आळशी आहे बघा, ह्याला जवस पण कोण म्हणतात। ही आळशी आहे। ही माझ्याकडे भाजलेली आहे, भाजूनच ठेवायची आपण। आता आपण वाटाणे घालूया। गॅस बारीक करायचा आणि मी शिजलेला भात तो घालते। पहिले आपण थोडासा परतून घेऊया। गॅस बारीक ठेवून द्यायचा, मोठा करायचा नाही। आता आपण ही पावडर केली होती आळशीची, ती आपण 4 चमचे आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। काळी मिरीची पावडर पण मी 1 चमचा आहे, तो घालूया। जो मुलं छोटी मुलं खात असेल तर त्यांनी कमी टाकली तर काळी मिरी तरी चालेल। आता आपण परतून घेऊया। मीठ घालूया आवडीनुसार आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं आपण। आता 2 चमचे वरतून तूप घालूया। असाच नुसता भात खाल्ला तरी चालतं। तुम्हाला जर समजा दही पाहिजे, जर तुम्ही दही घेऊ शकता ह्याच्यावरती खायला। आता नुसता असा पण छान लागतो एकदम। आता आपला भात रेडी आहे। करून बघा, खाऊन बघा, खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी तर इतका हेल्दी आहे की आपल्या हार्टसाठी तर खूपच छान आहे। आता आपला भात झालेला आहे। आता आपण वरतून थोडी आपण ती व्यवस्थित कोथिंबीर टाकून घेऊया छानपैकी। मी गॅस बंद करते। आठवड्यातून 2 वेळा तरी करून बघा। मी पण बघते किती छान लागतं, तर खाऊन बघते जरा। यम्मी, खूप छान लागतो।
माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं पण दाबा, पण शेअर करायला विसरूच नका. परत भेटूया. बाय.